आखाती देशातील युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती पाहायला मिळत आहे. याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा ज्या आहेत त्या कवडी मोल भावाने जातात किंवा माती मोल होत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय साटवाडी येथील शेतकरी आहेत, फरताडे त्यांचं नाव. यांनी 3 एकरामध्ये टरबूजाचं पीक घेतलेलं होतं. मात्र आता व्यापारी जे आहेत ते टरबूजाचं पीक घेऊन जाण्यासाठी नकार देत आहेत. याचं नेमकं कारण काय आहे, याच्यासाठी किती खर्च आला, यांचं किती नुकसान झालं आहे, हे शेतकरी फायद्यात आहेत की तोट्यात आहेत, आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत शेतकरी बोलण्यासाठी आहेत. बाबा काय सांगाल, टरबूजाचं पीक घेतलेलं आहे, नुकसान झालं आहे, काय भावना आहे? काय आता काय करायचं ते, काय इलाजच नाही त्याला. काय आता डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आहे. काय हो, किती होतं एकूण पीक? 3.5 एकर. बरं. 3.5 एकरावर लावलं होतं. ही ₹2.60 एक रोप आणले. असं ही 22,000 रुपये, 22, 14 आणि 14, 27,000 रुपये. बरं. 27,000 रुपये. बरं. सगळा खर्च किती आला आहे? सगळा खर्च एकरी 1 लाख रुपयाप्रमाणे 3.5 लाख रुपये खर्च झाला आहे. रोप, बेसल डोस, फवारण्या, आणि हातात तर काहीच नाही. असा मालच विकायला गेला ना. मालच व्यापारी म्हणतात मागणीच नाही. 10%, 4-2% कुणाकुणाचं गेलं तर जरा इकडं तिकडं काय सुरुवातीला आहे. पण मागणं आता ह्या 8 दिवसात तर मालच विकाना. तर का मागणी का बरं नाही? काय व्यापारी काय कारण सांगतात नेमकं मागणी नसण्याचं काय कारण? काय ते म्हणतात बाहेरच्या देशात माल जात नाही. युद्धाचंच कारण सांगतात. युद्धाचंच कारण सांगतात. एकूण किती खर्च आलेला आहे टरबूज लागवडीसाठी? 3.5 लाख रुपये खर्च आला. काय आता शेतकरी, शासन काय शासन काय कुठल्याच गोष्टीला नाही आतापर्यंत काय करीत, आणि शासन काय करतं याला? हात लावून डोक्याला बसायचं आणि आपलं बघायचं, दुसरं काय करत? शासन तर म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. काय शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन काय करतंय? हो काय करतंय? विम्याचं प्रीमियम भरीत होतं, ते प्रीमियम बंद केलं. विमा आता स्वतःने आम्ही प्रीमियम भरलं तर गेल्या वर्षी सोयाबीनचे कुठे आलेत विमा? इतकं नुकसान होऊन, इतका पाऊस पडून आलं का? रुपया विमा आला नाही. हा, आणि काय करतंय शासन? कागदावरच बोलतंय नुसतं, आणि काहीच नाही पदरात, काही नाही. हो 4-2% येतंय जातंय. माणसाला वाटतंय शेतकऱ्याला लय, नोकरदाराला वाटतंय शेतकऱ्याला लय शासन मदत करतंय, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याचं लय गेलंय. 3.5 लाख रुपये गेलं म्हणजे ह्याच्यात 8-10 लाख रुपये उत्पन्न गृहीत होतं आम्हाला. आणि होतंय 10 रुपये किलो विकलं, 60-70 टन माल विकला, 7-8 लाख रुपये होत्यात. बरं आम्ही करताव, शेतकरी करतात म्हणून काहीतरी रुपयाचं 2 रुपये होण्यासाठीच किंवा 4 महिने झटून, पण काहीच नाही. काही शासन मदत करेल का शेतकऱ्यांना? अपेक्षा आहेत का? आता काय शासन, आता किती जरी अपेक्षा केल्या तरी शासन मदत करीत नाही, तितकंच खरंय. ह्या पिकापासून तुम्ही उगपत्र तुम्हाला कुठून तरी ह्याची तळमळ लागली म्हणून तुम्ही इथवर आला, तर कोण आमच्याकडे ते बघत आहे तरी ना, आम्ही तरी कोणाला सांगावं, आणि सांगून तरी होतंय काय? म्हणून डोळा जागा आपलं चलतेचे नाम गाडी. हे होते येथील शेतकऱ्यांच्या संतप्त बोलक्या भावना. शासन जे आहे ते शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मरण्याची वेळ येऊन ठेपलेल्या अशा देखील संतप्त प्रतिक्रिया जे शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मी वैभव पारे, LS मराठी, साटवाडी, धाराशिव.